अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जसं आता मागचाच व्हिडिओ झाला ज्यामध्ये तुम्हाला मी मकर संक्रांतीबद्दल पूर्ण माहिती सांगितली, तर त्या माहितीमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की शुभ मुहूर्त काय आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे की इतिहास काय आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा वरती देऊनच देईल, त्यामुळे तुम्हाला अर्धी माहिती त्यात सांगितली आणि पुढचा व्हिडिओ हा आहे ज्यामध्ये तुम्हाला मी पूजा कशी करावी आणि हे कशी साजरी करतात ह्याबद्दलची पूर्ण तुम्हाला मी माहिती यामध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं की या मकर संक्रांतीची आपण पूजा कशी करावी। तर मकर संक्रांतीची जी पूजा आहे ती विशेषतः जे सवाशिणी बायका आहे ते सुगडं पूजतात, त्यामध्ये वाणाचे जे ववसायचे ज्या गोष्टी असतात ते त्यात ववसतात आणि मंदिरात जाऊन किंवा घरात बायका हे करतात। जे लोक हा खास दिवस पाळतात ते आपल्या घरी मकर संक्रांतीचे पूजन करतात। या दिवसाची उपासना पद्धत खाली मी तुम्हाला सांगते। सर्वप्रथम पूजा सुरू करण्यापूर्वी पुण्यकाळ मुहूर्त आणि महापुण्यकाळ जो आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा असतो, जो मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। आपल्याला काय करायचे आहे, जिथे पूजा आपल्याला करायची आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ती शुद्ध करायची आहे। तसेच ही पूजा भगवान सूर्यासाठी आपण करणार आहोत, त्यामुळे आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यावर सूर्याला अर्घ्य करायचा आहे, सूर्याचा नमन करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपली पूजा सुरू करायची आहे। 5 काळ्या सुगडं घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला ववसा भरायचा आहे आणि त्यावर एक पंथी असते ती एका याच्यावर ठेवलेली असते आणि त्यानुसार तुम्हाला त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि सतीचं वाण जन्मोजन्मी घेऊ असं तुम्हाला बोलून ती पूजा करायची असते। बऱ्याच ठिकाणी पहिली 5 वर्ष फक्त वाण वाटत असतात, तर बऱ्याच ठिकाणी सुगडं जी आहे ती 5व्या किंवा 6व्या वर्षानंतर करतात किंवा लग्न झाल्यावरच्या आणि किंवा बऱ्याचशा ठिकाणी पहिल्या वर्षीपासूनही करतात। त्यानंतर भगवान सूर्याला तुम्ही जो नैवेद्य केला असेल तो प्रसाद देवाला तर दाखवायचाच आहे, त्याबरोबर आपण सकाळी सूर्याला अर्घ्य दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला देवाला फक्त नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही जे गोडाचा नैवेद्य केलेला आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जेव्हा तुम्ही पूजा करत असाल तेव्हा तुम्हाला तुमचं डोकं झाकायचं आहे, तुमचं पदराणी किंवा ओढणीनी तुम्हाला तुमचं डोकं झाकून ठेवायचं आहे आणि मगच ती पूजा करायची आहे। यानंतर सूर्य मंत्र ओम सूर्याय नमः याचा 21 किंवा 108 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे किंवा तुम्हाला नाम जपायचं आहे। या दिवशी पूजेच्या वेळी तुम्हाला 12 मुखी रुद्राक्ष, जर का बरेचसे जण रुद्राक्ष धारण करतात त्याचं सुद्धा तुम्हाला नमन करायचं आहे आणि ह्यानंतर तुम्हाला कुठला पाठ करायचा असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यानुसार तुमची ही पूजा इथं संपूर्ण होते। मकर संक्रांतीच्या दिवशी मातीची जी 5 मडकी जे मी तुम्हाला सांगितलं सुगडं ती घेऊन त्यात तीळ, भुईमुगाच्या शेंगा, ओसाचे कर्वे, कापूस, हळद कुंकू वगैरे घालून एकमेकींना वाण देतात। या मडक्यांना सुगड असेही म्हणतात आणि सुगड म्हणजे सुगट त्या दिवशी या दिवसापासनं रथसप्तमीपर्यंत एकमेकांना तिळगुळ अगर हलवा देऊन, हलवा म्हणजे जे आपण पांढरी साखरचे जे हलवे असतात, हलव्याचे दागिने जे करतो ते आपण देऊन एकमेकांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणतात आणि त्याने आपलं एकमेकांवर प्रेम वाढतं, त्यामुळे आपण ते तसं म्हणतो। नवीन जन्मलेल्या मुलांना व नवीन लग्न झालेल्या नववधूला या दिवशी हलव्याचे दागिने घालून बरेचसे जण फोटो वगैरे काढतात आणि नववधूच्या हस्ते सुवासिनींना वाण दिलं जातं। जावईचा मान हलव्याचे दागिने घालून जावईला मान दिला जातो। या दिवशी नदीवर अगर समुद्रावर जाऊन स्नान करणं खूप महत्वाचं आहे। तिळाचा व तांदळाचा नैवेद्य दाखवायचा खूप महत्वाचा जी आहे ती पद्धत आहे। त्याचनंतर आपल्या पूर्वजांची या दिवशी प्रार्थना केली जाते, त्यांची आठवण केली जाते आणि कुठल्याही गोष्टींमध्ये अडीअडचणी येऊ नये त्यामुळे प्रार्थना करून त्यांनाही नमन केलं जातं। जानेवारीत थंडीचे दिवस असतात तेव्हा मुगाची डाळ व तांदळाची खिचडी केली जाते आदल्या दिवशी भोगीला आणि त्यात सुद्धा तीळ घातल्या जातात। परत तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी भोगीच्या दिवशी आपण खातो। त्याचबरोबर जे भोगीची मिक्स भाजी असते त्यामध्ये सगळं हरभरा, वटाणा, वाल, वांग या बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याची भाजी केली जाते आणि तसेच थंडीमुळे आपण या गोष्टी का खातो, कारण आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं आणि तसेच थंडीमुळे कोरडी झालेली जी त्वचा असते तुमची ती मऊ व्हावी म्हणून तीळ वाटून अंगाला लावतात
आणि ह्याचं उटणं म्हणून तीळ आणि तांदळाचं उटणं वापरून सुद्धा आंघोळ केली जाते. आणि बऱ्याचशा ठिकाणी गुळपोळी, तीळपोळी असे गोड पदार्थ केले जातात. त्यामुळे याबद्दल संक्रांतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. किंक्रांतीच्या दिवशी बऱ्याचशा ठिकाणी धिरडं केले जातात. कांद्याची धिरडं, गुळाची धिरडं केली जातात. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जसं तुम्हाला मी सांगते, आपण संक्रांतीत तीळ आणि गुळाचे लाडू करतो, तसं बंगालमध्ये काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ केला जातो. संक्रांतीचा सण हा 3 दिवसाचा असतो, ज्यामध्ये पहिली भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असते. किंक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या लहान मुलांचं बोरनाण केलं जातं. बोराणी त्यांची आंघोळ केली जाते. चॉकलेट, बिस्किट आणि मुरमुरे त्यांच्या डोक्यावरनं टाकले जातात, ज्यांनी त्यांचं ते बोरनाण करतो आपण करीच्या दिवशी, म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी. म्हणजे त्यांच्या डोक्यावर बोरे घालतात. व या कार्यक्रमासाठी जे 5 वर्षाच्या आतली मुलं आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम केला जातो. आणि त्याचनंतर मकर संक्रांतीत अजून एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पतंग उडवणे. पतंग उडवण्याच्या मागे सुद्धा आपण म्हणतो एक शास्त्रीय हे आहे, सायंटिफिक रिझन. कारण पतंग उडवणं हे जनरली संक्रांतीच्या वेळेस लोक लवकर उठतात आणि सकाळी त्यांच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवतात. ह्याचं कारण असं आहे की सूर्याच्या ज्या कवळ्या उन्हाच्या ज्या किरणा असतात हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे ते तुमच्या अंगावर पडावं आणि तुम्हाला पुरेपूर जे आपण इंग्लिशमध्ये व्हिटॅमिन डी म्हणतो हे तुम्हाला व्यवस्थित मिळावं, त्यासाठी ही प्रथा मांडलेली आहे. आणि त्यानुसार कुठल्याही प्रथेमागे एक कारण दिलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याचे फायदेही होतात. आणि संक्रांतीच्या ह्या स्नेहवर्धक सणामुळे आपल्याला आणखीन एक गोष्ट ही मिळते की आपल्याला एकमेकांचा जो दुरावा झालेला असतो, सणांमध्ये आपण एकत्र येतो, एकत्र साजरा करतो आणि त्याचनुसार एकत्र येऊन आपल्याला आपले जे बरेचसे दिवाळीनंतरचा जो हा सण असतो हा बऱ्याच मोठ्या गोष्टी साजरा केल्या जातात. जसं गुजरातमध्ये इथं येवला, नाशिक इथे बऱ्याच मोठ्याने हा साजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या सणाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे साजरा करा. तुम्हाला खूप आनंद मिळेल, तुमच्या घरी भरभराट होईल. आणि दान सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही दान करू शकता. दानासाठी बरेचसे जण भांडी वगैरे दान करतात, खायची पदार्थ दान करतात. बरेचसे जण जे त्यांच्या इच्छेनुसार गोष्टी असतील ते दान करतात. आणि हे नक्कीच करा, कारण संक्रांतीचं महत्व जो आहे ते संक्रांतीच्या दान धर्मावर जास्ती महत्व आहे. त्यामुळे ते नक्कीच तुम्ही करा आणि त्यानुसार तुम्हाला जसं तुमची इच्छापूर्ती तुम्ही करू शकाल तसं तुम्ही ते करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे लाभही भेटत राहतील. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि ह्याचबरोबर तुम्हाला माहिती कशी वाटली हे नक्कीच मला कळवा. तोपर्यंत भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बेलवर क्लिक केल्यावर ऑलवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओजची तुम्हाला अपडेट्स आहेत ते मिळत जातील. भेटूया अजून एक पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.